मी प्राध्यापक गोविंद झाडे, ॲडव्होकेट यादवराव जोटे स्मृती महाविद्यालय राजुरा येथे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग सेमिस्टर 5 विषयाचं नाव आहे पॅटर्न ग्रेडिंग। विद्यार्थ्यांनो, या अगोदर आपण पॅटर्न ग्रेडिंग या विषयातील पहिला युनिट, दुसरा युनिट आणि त्याचबरोबर तिसरा युनिट असे विविध मुद्दे ग्रेडिंग संदर्भात शिकलेले आहे। आणि आज आपण शिकण्यासाठी अभ्यासण्यासाठी जो विषय घेतला आहे, जो मुद्दा घेतला आहे तो आहे 3.3 प्रिन्सिपल ऑफ ग्रेडिंग। प्रिन्सिपल ऑफ ग्रेडिंग किंवा मराठीमध्ये म्हणता येईल ग्रेडिंग मधील प्राथमिक बाबी, ग्रेडिंगचे तत्व किंवा ग्रेडिंगचे नियम। विद्यार्थ्यांनो, येणाऱ्या 5th सेमच्या परीक्षेसंदर्भात जर विचार केला तर हा मुद्दा अतिशय महत्त्वपूर्ण राहून जवळजवळ 16 मार्कासाठी हा प्रश्न विचारण्याची दाट संभावना आहे आणि गेल्या कित्येक वेळेस हा प्रश्न विचारत आलेला आहे। म्हणून मी आज जे काही सांगेल ते लक्षपूर्वक ऐका, म्हणजे पेपरमध्ये सोडवणं तुम्हाला जास्त सोयीस्कर जाईल। तर विद्यार्थ्यांनो, वळूया ग्रेडिंगच्या तत्वाकडे। तर तत्व म्हणजे नियम किंवा तत्व किंवा नियम म्हणजे काय हे सुरुवातीला जाणून घेणं अति आवश्यक आहे, त्याशिवाय त्याचे तत्व कोणते हे पाहता येणार नाही। तर विद्यार्थ्यांनो, आपण ग्रेडिंग करताना मुख्यतः त्यामधील जे मुख्य घटक आहे किंवा असे कोणते घटक आहेत जे ग्रेडिंग करताना आपल्या महत्त्वपूर्ण ठरेल, असे कोणते ग्रेडिंग आहे, कोणते घटक आहे की ज्याच्याशिवाय ग्रेडिंग करता येतच नाही, किंवा असे कोणते घटक आहे की ज्याकडे ग्रेडिंग करताना विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, त्या सर्व घटकांना ग्रेडिंगचे तत्व किंवा प्रिन्सिपल ऑफ ग्रेडिंग असे म्हणतात। आणि ग्रेडिंग करताना हे तत्व किंवा ग्रेडिंग करण्याच्या अगोदरच हे तत्व किंवा नियम जाणून घेणे आवश्यक आहे आणि ते पुढील प्रमाणे राहील। तर त्यात म्हटलं आहे नंबर 1 साइज चार्ट। विद्यार्थ्यांनो, साइज चार्ट म्हणजे काय हे सांगण्याची विशेष गरज नाही। एखाद्या व्यक्तीच्या वयानुसार, त्याच्या शारीरिक ठेवणीनुसार तयार केलेला मापाचा तक्ता म्हणजे शारीरिक माप किंवा साइज चार्ट होय। आणि तुम्हाला माहित आहे की ग्रेडिंग करताना साइज चार्टला अत्यंत महत्त्वाचा आहे, किंवा ग्रेडिंग करताना तो ग्रेडिंग लांबीत किती वाढेल, रुंदीत किती वाढेल, छातीत, कमरेत किती वाढेल, ब्लॉकनुसार त्याच्यात किती कमी होईल, किती वाढेल, या सगळ्यासाठी साइज चार्टचा अत्यंत उपयुक्त आहे। म्हणून साइज चार्ट हे यातलं एक बेसिक तत्व म्हणून आपल्याला म्हणता येईल। पुढे दुसरा मुद्दा घेतला आहे बेसिक ब्लॉक। बेसिक ब्लॉक आपण विद्यार्थ्यांनी शिकलो। ग्रेडिंग म्हणजे काय, तर एक मूळ नमुना घेऊन त्याला ट्रेस करून मग त्यापासून साइज वाढवून किंवा साइज कमी करून जे नवनवीन ब्लॉक तयार केले जाते त्याला ग्रेडिंग असे म्हणतात। तर त्यासाठी मेन मुद्दा काय म्हटलं की बेसिक ब्लॉक असणं आवश्यक आहे, कारण की बेसिक ब्लॉक जर परफेक्ट असेल तर होणारी ग्रेडिंग परफेक्ट, आणि बेसिक ब्लॉकच जर चुकला असेल तर ग्रेडिंग सुद्धा चुकण्याची शक्यता असते। म्हणून या तत्वाचा विचार करताना बेसिक ब्लॉकचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे। तिसरं म्हटलं आहे 0 पॉइंट ZERO 0 पॉइंट। विद्यार्थ्यांनो, मी या अगोदर बोललो आहोत की सिलेक्शन ऑफ 0 पॉइंट मध्ये आपण शिकलो होतं की 0 पॉइंट हा ग्रेडिंगचा आत्मा आहे। आत्मा, ज्याप्रमाणे जीवातून आत्मा गेली की जीवाला अर्थ उरत नाही, शरीराला अर्थ उरत नाही, त्याचप्रमाणे 0 पॉइंटचं महत्त्व ग्रेडिंग मध्ये आहे। म्हणजे जोपर्यंत आपण ब्लॉक मध्ये 0 पॉइंट घेणार नाही तोपर्यंत कुठल्याही ब्लॉकची ग्रेडिंग करता येत नाही। 0 पॉइंट ठरवेल की त्या ब्लॉकची ग्रेडिंग कशी होणार आहे, कुठपत होणार आहे, किती डायरेक्शन मध्ये ते वाढणार आहे, हे सगळं 0 पॉइंट मुळे ठरते। त्याच्यामुळे ग्रेडिंगच्या तत्वाचा विचार करताना 0 पॉइंट या गोष्टीकडे विशेष लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे। म्हणून ग्रेडिंगच्या तत्वाचा विचार करताना 0 पॉइंट कडे लक्ष देणे ही एक महत्त्वाची बाब ठरते। पुढे म्हटलं आहे कार्डिनल पॉइंट। विद्यार्थ्यांना, आपण जेव्हा 0 पॉइंट शिकलो तेव्हा कार्डिनल पॉइंट सुद्धा शिकलो होतो। आता कार्डिनल पॉइंट म्हणजे काय, 0 पॉइंट ब्लॉकच्या मधात कुठे घेता येईल, त्यानंतर 0 पॉइंट करून कार्डिनल पॉइंट कडे आपण रेषा ओढतो। बघा विद्यार्थ्यांनो, समजा हा ब्लॉक आहे, या ठिकाणी जर आपण 0 पॉइंट घेतला असेल तर इथून आपण कार्डिनल पॉइंट कडे एरो दाखवतो, आणि हे जे आहे या सगळ्याला म्हणता येईल कार्डिनल पॉइंट।
म्हणजे ब्लॉक हा जो बॉडीज ब्लॉक आहे हा जिथून जिथून आकार घेत आहे, जिथून जिथून टर्न होत आहे, त्या सगळ्या पॉइंटला कार्डिनल पॉइंट म्हणता येते आणि कार्डिनल पॉइंट वरून ठरेल की ग्रेडिंग कशी वाढणार आहे. बघा, जसं कार्डिनल पॉइंट आहे मग इथं ग्रेडिंग होईल, इथं ग्रेडिंग होईल, इथं ग्रेडिंग होईल, 0 पॉइंट इथं आहे त्याच्यामुळे इथं वर होईल. म्हणजे हे कार्डिनल पॉइंट ग्रेडिंगला दिशा दाखवण्याचं काम करते. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, कार्डिनल पॉइंट ग्रेडिंगला दिशा दाखवण्याचं काम करते. म्हणून ग्रेडिंगच्या तत्वाचा विचार करताना कार्डिनल पॉइंटला सुद्धा लक्ष देणे अतिशय महत्त्वाचं आहे. पुढे म्हटलं आहे इन्क्रीमेंट. आता विद्यार्थ्यांनो, इन्क्रीमेंट म्हणजे काय? तुमचा ब्लॉक 12 साईजचा होता, तिथून 14 झाला, 16 झाला, किंवा कमी केलं तर 10 झाला, 8 झाला. मग हे जे इन्क्रीमेंट आहे म्हणतो आपण छातीमध्ये अमुक अमुक इन्क्रीमेंट वाढलं, किंवा 2 mm वाढलं, 4 mm वाढलं, 6 mm वाढलं, तर हे जे mm किंवा सेंटीमीटर म्हणतो मी, या mm ला इन्क्रीमेंट म्हणता येईल. आणि ग्रेडिंगचा विचार करताना ग्रेडिंग हे इन्क्रीमेंटच म्हणतो आपण. जे वाढीव असते त्या वाढीव नमुन्याला इन्क्रीमेंट वाढलं असं म्हणतो. म्हणून ग्रेडिंगचा विचार करताना इन्क्रीमेंटला सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे, कारण ग्रेडिंग मधील इन्क्रीमेंट ही एक आवश्यक आणि प्राथमिक बाब आहे. किंवा इन्क्रीमेंट मध्ये जर चुका होत असल्यास संपूर्ण ग्रेडिंग चुकेल. लक्ष द्या, इन्क्रीमेंट लावण्यामध्ये जर तुम्ही चुकले तर पूर्ण ग्रेडिंग चुकेल. म्हणून इन्क्रीमेंट तेवढंच महत्त्वाचं राहील. पुढे म्हटलं आहे ग्रेडिंग टेक्निक. आता विद्यार्थ्यांनो, आपण सेकंड युनिट मध्ये ग्रेडिंग टेक्निक शिकलं, ग्रेडिंग सिस्टम शिकलं. ग्रेडिंग टेक्निक म्हणजे काय की ग्रेडिंग टेक्निक 2 पद्धतीचे आहे. एक ड्रॉप ग्रेडिंग, दुसरं ट्रॅक ग्रेडिंग आपण शिकलाय ते. तर ग्रेडिंग करता वेळेस ड्राफ्ट ग्रेडिंगचा वापर करायचा की ट्रॅक ग्रेडिंगचा वापर करायचा, कुठली ग्रेडिंग टेक्निक निवडायची हे सुद्धा ग्रेडिंग तत्वामध्ये महत्त्वाचं आहे. कारण जर तुमची टेक्निक निवडणं चुकलं तर अख्खीच्या अख्खी ग्रेडिंग चुकेल, म्हणजे ग्रेडिंगचं तत्व कामात येणार नाही. म्हणून ग्रेडिंगच्या तत्वाचा किंवा ग्रेडिंगच्या नियमाचा विचार करताना ग्रेडिंग टेक्निक किंवा ग्रेडिंगचं तंत्र कुठलं बेस्ट राहील, कोणतं चांगलं आहे हे सुद्धा ठरवणं आवश्यक आहे. त्यानंतर म्हटलं आहे ग्रेडिंग सिस्टम. ग्रेडिंग सिस्टम, सिस्टम ऑफ ग्रेडिंग, ग्रेडिंगची पद्धत म्हणजे ग्रेडिंगच्या सिद्धांताचा किंवा ग्रेडिंगच्या तत्वाचा विचार करताना ज्याप्रमाणे ग्रेडिंग टेक्निक ठरवणं महत्त्वाचं राहील, त्याचप्रमाणे ग्रेडिंगची पद्धत किंवा सिस्टम ऑफ ग्रेडिंग निवडणे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण करण्यात येणारी तुमची ग्रेडिंग सिस्टम कुठली आहे, म्हणजे कुठल्या पद्धतीने तुम्ही ग्रेडिंग करताय. 2 डायमेन्शनल पद्धत वापरली की 3 डायमेन्शनल पद्धत वापरली हे सुद्धा ठरवणं अतिशय आवश्यक आहे. कारण की लूज गारमेंटची ग्रेडिंग करत असेल तर 2 डायमेन्शन, बॉडी फिटेड गारमेंटची ग्रेडिंग करत असेल तर 3 डायमेन्शनल. म्हणजे ग्रेडिंग करताना कुठली पद्धत निवडता हे सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. म्हणून ग्रेडिंगच्या तत्वामध्ये त्याचा विचार करणं आवश्यक राहील. पुढे म्हटलं आहे नंबर ऑफ साईज. नंबर ऑफ साईज म्हणजे कुठल्या साईजची ग्रेडिंग तुम्ही करत आहे, लार्ज, मीडियम, स्मॉल की 10, 12, 14, 16 कुठल्या नंबरची ग्रेडिंग तुम्ही करत आहे हे सुद्धा ग्रेडिंगच्या नियमाचा किंवा ग्रेडिंगच्या तत्वाचा विचार करताना आवश्यक आहे. कारण की जसजशी साईज वाढत जाईल तसतसं इन्क्रीमेंट लावण्यात कठीणाई येत जाते, तसतसं ग्रेडिंगमध्ये गुंतागुंत कॉम्प्लिकेटेड ग्रेडिंग होत जाते. म्हणून ग्रेडिंग करताना आपण कुठल्या साईजची ग्रेडिंग करत आहोत ते ठरवणं आवश्यक आहे. पुढे म्हटलं आहे टाइप्स ऑफ गारमेंट. टाइप्स ऑफ गारमेंट म्हणजे ग्रेडिंग करताना तुम्ही कुठल्या पोशाखाची ग्रेडिंग करताय. तुम्ही फिटेड पोशाखाची करताय, सेमी फिटेड पोशाखाची करताय की लूज पोशाखाची ग्रेडिंग करताय हे सुद्धा ठरवणं आवश्यक आहे. कारण फिटेड करायचं असेल तर मग 3 डायमेन्शनल आलं, लूज किंवा सेमी फिटेड असेल तर मग 2 डायमेन्शनल आलं. म्हणजे ग्रेडिंगच्या तत्वाचा किंवा ओव्हरऑल संपूर्ण ग्रेडिंगचा विचार करताना ग्रेडिंगच्या तत्वाचा विचार करताना टाइप्स ऑफ गारमेंट म्हणजे कुठल्या गारमेंटची कुठल्या पोशाखाची ग्रेडिंग करताय हे सुद्धा ठरवणं आवश्यक आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ फॅब्रिक. टाइप्स ऑफ फॅब्रिक सेम जसं टाइप्स ऑफ गारमेंट महत्त्वाचं आहे तसं टाइप्स ऑफ फॅब्रिक सुद्धा महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहित आहे की काही फॅब्रिक स्ट्रेच होणारे असतात, स्ट्रेचेबल असतात, ताणणारे असतात, तर काही कपडे हे ताणणारे नसतात. मग ताणणाऱ्या कपड्याची ग्रेडिंग कसं करायचं, न ताणणाऱ्या कपड्याची ग्रेडिंग कसं करायचं हे ठरवणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी ग्रेडिंग करताना किंवा ग्रेडिंगच्या तत्वाचा विचार करताना टाइप्स ऑफ फॅब्रिक कपड्याच्या प्रकाराचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. पुढे म्हटलं आहे बॅलन्स. विद्यार्थ्यांनो, बॅलन्स संतुलन. तुम्हाला माहित आहे की जेव्हा आपण ग्रेडिंग करतो किंवा ग्रेडिंग करायची असल्यास ग्रेडिंगच्या
तर याच्यामध्ये म्हणजे ग्रेडिंगच्या ब्लॉकमध्ये किंवा पूर्ण ग्रेडिंगमध्ये संतुलन असलं पाहिजे, तडजोड असली पाहिजे. जर तुम्ही करत असलेल्या ग्रेडिंगमध्ये 12 नंबरपासून 14 नंबरचा ब्लॉक तुम्हाला बनवायचा आहे आणि नियमानुसार किंवा साईज चार्टनुसार तुम्हाला 4 mm वाढवायचं असेल, पण तुम्ही तिकडे जर संतुलन साधलं नाही, चेस्ट लाईन, वेस्ट लाईन, शोल्डर पासून चेस्ट लाईन, चेस्ट पासून वेस्ट लाईन, जर या सगळ्या लाईनमध्ये संतुलन नसेल, बॅलन्स नसेल, तर अख्खीच्या अख्खी ग्रेडिंग चुकेल. म्हणून ग्रेडिंगच्या नियमाचा किंवा तत्वाचा विचार करताना बॅलन्स या घटकाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात शेवटचा घटक आहे तो म्हणजे बेसिक इन्स्ट्रुमेंट. बेसिक इन्स्ट्रुमेंट म्हणजे साहित्य. विद्यार्थ्यांनो, जोपर्यंत आपल्याकडे साहित्य नसेल, पेन, पेन्सिल, स्केल, रबर किंवा मग साईज चार्ट, ब्लॉक, सीट्स, परत काय म्हणू आपण की वेगवेगळ्या स्केल, जोपर्यंत हे सगळे आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही तोपर्यंत ग्रेडिंग करताच येत नाही. म्हणून ग्रेडिंगचा तत्वाचा विचार करताना या इन्स्ट्रुमेंटचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे होतं ग्रेडिंगचे तत्व किंवा नियम. हे 12 तत्व ग्रेडिंगचा विचार करताना किंवा ग्रेडिंगच्या तत्वाचा विचार करताना याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी परत बोलतो की पेपराच्या दृष्टिकोनाने ग्रेडिंगचे तत्व हा अतिशय महत्त्वपूर्ण किंवा महत्त्वाचा मुद्दा राहील. म्हणून याकडे चांगलं लक्ष द्या, ते आवर्जून वाचा. काही नाही समजल्यास विचारा. विद्यार्थ्यांनो, परत एकदा बोलतो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. परत भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.